त्यानंतर मग आपण वंदना मॅडमकडे जाऊ. तर आहे काही लोकांचे जे लिहित आहे ना, लिहित आहे त्यांचे नक्की असतील, तर तुम्ही हँड रेस करू शकता आणि अनुभव शेअर करू शकता तुम्ही. नाही कोणाचे? आपण डबल डबल सेशन सुरू आहे आपल्याला, है ना? बरं. चला आहे म्हणतात इकडे जया मॅडम आणि प्रवीण सर आहे. तर अनम्यूटचं बटन पाठवलं आहे सर, तुम्हाला अनम्यूट करू शकता. इथपर्यंत कोणाला जर समजा हे करायचं असेल तर हँड रेस करू शकता. एक दोनच घेऊ आपण. हॅलो हॅलो, धन्यवाद सर, मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद सर. हा सर, आज म्हणजे आमच्या सोबत तर आता हे जेव्हापासून शिक्षण करून राहिलेलं आहे, तर तेव्हापासून तर खूप छान म्हणजे आमच्या सोबत जे जादू स्टोन आहे त्याबद्दल आज मी ऍक्टिव्हिटी करायला गेली होती. तर मी घरून माझ्या हातामध्ये घेऊन गेले मी हे जादू स्टोन, आणि जे आपलं आहे ते अफर्मेशन म्हटलं मी घरून आणि माझ्या हातातच ठेवला. तर मी आज 20 नंबर घरून म्हणजे असे माझे झाले पाहिजे. तर आज मला 16 नंबर भेटले सर. आणि ह्या अफर्मेशन जादू स्टोन मुळे, आणि जे माझी बहीण डिप्रेशन मध्ये गेलेली होती, तर मी हे तिला अफर्मेशन दिलं आपलं याचं आणि जादू स्टोनचं. तर माझी ताई आता एकदम म्हणजे जेवण करायला लागली, बोलायला लागली, आणि हे अफर्मेशन रोज म्हणते ती. तर एवढं मला याच्यामुळे खूप छान मला आनंद आहे सर. आणि माझ्या बहिणीचं जे ते डिप्रेशन मध्ये गेली होती, जे मी तिला सांगितलं परमिशन वगैरे, ती आज रोज म्हणते, जेवायला लागली आता, आणि छान माझं धन्यवाद म्हणते ती. तर सर, मला तुम्ही बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. चला, म्हणजे तुम्ही त्याला म्हणतो ना आपण का आपल्याला दुसऱ्याला पण अफर्मेशन देत आहे आणि ते तुम्ही केलं आणि त्याचा फायदा तुम्हाला दिसत आहे ना. कारण की काय, ज्यावेळेस आपण दुसऱ्यासाठी बी आज सकाळचा तो होता पाठ त्याच्यामध्ये, की आपण दुसऱ्याला पण म्हणजे काय दुसऱ्याच्या आरोग्यासाठी, त्याच्या भल्यासाठी आहे ना, इकॉनॉमिकल आहे ते पण आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये. जे तुम्ही आता करत आहे आणि त्याचा फायदा पण तुम्हाला दिसतो आहे. अच्छा. तर छान आहे ना. कारण की केल्याशिवाय तर आपल्याला त्याचा रिझल्ट येणार नाही, आहे का नाही? आणखीन कोणाला वाटतोय रिझल्ट तिकडे काही, है ना? आणखीन कोणाला? तर चला जाऊ मग आता वंदना मॅडमकडे, है ना. बाकी लोकांचं जे आहे तर मग आता त्यांना जर असं वाटलं तर शेवटी शेवटी घेण्याचा प्रयत्न करू. तर ओव्हर टू यू वंदना मॅडम. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. खूप आभारी आहे सर्वांची. सर्वांनी उत्सुकतेने जॉईन केलं आहे, आणि एक्साइटमेंट जी आहे ना, ती तुमची एक्साइटमेंट खूप सुंदर आहे. त्यासाठी पण तुमच्या सर्वांचे एकदा आभारी आहे. कारण की बऱ्याचदा होतं असं, की बघा सेशन मध्ये राहायचं आहे, परंतु आपल्या ज्या सलग आपल्या 1, 2, 3 ज्या मीटिंग्स असतात, त्याच्यामुळे पण आपलं नेट पुरत नाही. म्हणून आपण इच्छा असूनही या सेशन मध्ये बऱ्याचदा राहता येत नाही. हे पण आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांचे मेसेज येतात, की मॅडम सेशन मध्ये राहायचंय, परंतु नेट संपून जातं, असं पण होतंय. काय हरकत नाही. युट्यूबची लिंक तुम्हाला नक्कीच नक्कीच मिळेल. ज्यांचे काही सेशन सुटत असेल तुम्ही नक्की करा. फक्त काय आहे, तुम्ही जे करत आहात ना, तिथे प्रॅक्टिकल मात्र करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिकल कराल ना, तितकं जास्त तुम्हाला रिझल्ट येईल. आणि जोपर्यंत तुम्ही शेअरिंग नाही करणार, शेअर केलं म्हणजे तुम्हाला लक्षात येतं कुठे चुकतंय. कदाचित कधी-कधी होतं असं, मी परमिशन तर रेग्युलर करत आहे. परंतु परमिशन केल्यानंतर मला त्या लेव्हलवर त्याचा रिझल्ट दिसत नाही, असं पण बऱ्याचदा होतं. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर कदाचित तुम्ही शेअर करायला पाहिजे, की तुम्ही कशा पद्धतीने अफर्मेशन करताय. बरोबर आहे. काही जण म्हणतात, की मी अफर्मेशन लावतोय, परंतु माझं अफर्मेशन कंप्लीट होत नाही. मॅजिक स्टोनला जे सांगतो मग तिथे त्या गोष्टी कंप्लीट होत नाही. तर त्याच्या मागचं पण काही कारण असतं. कुठेतरी आपण निगेटिव्ह अफर्मेशन आपल्याकडनं चुकून गेलेलं असतं. तर आपण ते अफर्मेशन शेअर करणं खूप गरजेचं असतं. म्हणून इथं बऱ्याचदा मी अफर्मेशन करून घेत असते, की प्रत्येकाचं एकदा तरी अफर्मेशन केलं पाहिजे इथे समोर. तर चला, आज आपण वॉटर अफर्मेशन घेणार आहोत. पण वॉटर अफर्मेशन साठी आज आपण जसं आपण काल आपण मनीबद्दल अफर्मेशन दिलं होतं, पाण्याला. आपण कधी हेल्थ बद्दल अफर्मेशन देतो. आज आपल्या रिलेशनसाठी अफर्मेशन देऊया पाण्याला.
मला बघायचं आहे की तुमच्यापैकी कोण आहे जे अफर्मेशन देते रिलेशन बद्दल, पण ते छान होत आहे, त्याला बोलता येतं किंवा ते पॉझिटिव्ह पद्धतीने देऊ शकतात. प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल कुठं चूक होतीये. बरोबर आहे. म्हणून मग ही गोष्ट मी प्रॅक्टिकली का करून घेते, कारण कदाचित कधी-कधी होतं असं की आपल्याला अफर्मेशन रॉंग लागलं जातं. होतं ना असं? तर कोण देणार? आपल्याला रिलेशनवर अफर्मेशन द्यायचं. कोण करणार? हँड रेज करू शकता बिनधास्त. रिलेशनवर. येस, सर्वात गुड आवडता मॉर्निंग विषय. मॅम. गुड काय झालं? मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. व्हेरी गुड मॉर्निंग. तर मी माझा कॉइन जो आहे तो कॉइन कायम हातावर घेते. तुम्ही तुमचा पण घेऊ शकता, ज्याला तुम्ही अफर्मेशन दिलेलं आहे. मनी मॅग्नेट ज्याला तुम्ही बनवलेला आहे तो कॉइन. आणि हे अफ्रेश घेतलेलं आहे मी. एकदम ट्रान्सपरंट आहे अफ्रेश, म्हणजे मला खालचा कॉइन दिसतो. आणि ज्यांच्याकडे डार्क अफ्रेश असेल तर त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही साधं पाणी घेतलं तरी चालेल मग. म्हणजे तो कॉइन तुम्हाला दिसला पाहिजे, तुमची नजर तिथपर्यंत गेली पाहिजे. तर आज आपल्याला रिलेशन बद्दल, हेल्दी रिलेशन जे आहेत आपले, तर त्याच्याबद्दल जर अफर्मेशन करायचं असेल तर सगळ्यात पहिले मी स्टार्ट करते आणि धन्यवाद म्हणून स्टार्ट करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम, तुम्ही मला अफर्मेशन घ्यायचा चान्स दिला. तर आपण आता स्टार्ट करू, ठीक आहे? आणि जितक्या वेळ तुम्ही एकटक पाहत राहणार त्या पाण्याकडे, तेवढ्या लवकर ते अफर्मेशन तुमचं पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवायला लागेल. कुणी होस्ट असेल ना तर त्यांनी जे व्हिडिओ ऑफ आहे ना त्यांना प्लीज वेटिंग मध्ये टाका, कारण की या सेशन मध्ये आपण एकही व्हिडिओ ऑफ ठेवत नाही. आणि जर बिलकुलच पॉसिबल नसेल तर तुम्ही युट्यूबच्या लिंकवर जाऊन ऐकू शकतात. काही हरकत नाही. चालेल मॅम, स्टार्ट करू, कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्याला दुसऱ्यांना देतोय आपण. बरोबर, बरोबर आहे. तर सर्वात पहिले तर आय लव्ह माय सेल्फ, म्हणजे माझ्यासोबत रिलेशन खूप चांगलं आहे. मी स्वतःची काळजी खूप जास्त घेते. त्याचबरोबर मी माझी काळजी घेतल्यामुळे मी माझ्या कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेऊ शकते. ते सगळे पण माझ्यासोबत खूप चांगलं वागतात. ते सगळे माझा खूप रिस्पेक्ट करतात. आणि मी कुठलीही गोष्ट म्हणली तरी ते ऐकतात आणि त्याला रिस्पॉन्स करतात, रिॲक्ट करत नाहीत. त्याचबरोबर माझ्या मुलीसोबत खूप चांगले संबंध आहेत, माझ्या मुलासोबत खूप चांगले संबंध आहेत, माझ्या मिस्टरांसोबत खूप चांगले संबंध आहेत. हे सगळे माझ्यावर खूप 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 प्रेम करतात. तसंच आमची जॉईंट फॅमिली आहे, तर माझ्या जावा, माझ्या सासूबाई, माझे आई पप्पा, बहीण भाऊ, माझे दीर, हे सगळे जण आणि आमच्या घरातले सगळे मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात, खूप रिस्पेक्ट देतात, खूप आदर देतात मला. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा मी या सगळ्यांच्या सोबत राहते तेव्हा. आणि आमचं हे एकत्र कुटुंब असंच आनंदी, निरोगी आणि खूप 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 म्हणजे सगळ्यांना एक प्रेरणा देणारं कुटुंब आहे, असं मला वाटतं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅडम. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बघा आता तुम्ही अफर्मेशन ऐकलं, तर ह्या अफर्मेशन मध्ये बघा जसं की त्यांनी काय सांगितलं आहे, हे सर्व घडलेलं आहे, घडत आहे, झालेलं आहे. बरोबर आहे. माझी फॅमिली अशी आहे. असं म्हटलं का याच्यामध्ये की माझे हे रिलेशन छान होणार आहे. होणार आहे हा शब्दही नाही, ऑलरेडी आहे असा त्यांनी फील दिला. तर हे अफर्मेशन करता, हे रिलेशन बद्दल सांगितलं, तर हे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला अफर्मेशन तो फील करायचा आहे, तो नात्याबद्दल फील करायचा. बरोबर आहे. तर आज मी तुम्हाला एक नवीन टास्क देणार आहे. बाय द वे आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर व्हॅलेंटाईन डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा आपल्या प्रत्येक जवळची व्यक्ती, ती ती आई वडील असेल, मुलगा असेल, बहीण भाऊ असेल, कोणीही असेल घरातील सर्व व्यक्ती, तर आपण त्या सर्वांना व्हॅलेंटाईन विश करू शकतो. आता व्हॅलेंटाईन डेचा एक छान असा टास्क आम्ही आमच्या आज फ्युअल सेंटरमध्ये घेतला, माझ्या फिजिकल क्लबमध्ये घेतला. खूप सुंदर की प्रत्येक फॅमिली मेंबर्सनी त्यांच्या जोडीदाराबद्दल 5 चांगले वाक्य बोलायचे आहे. चांगले त्यांच्या कोणत्या 5 गोष्टी आहे ज्या तुम्हाला आवडतात हे शेअर करायच्या होत्या. खूप मस्त असं छान वाटलं, मजा आली. आणि हसबंड वाईफ एकमेकांसमोर त्यांनी त्यांच्या एकमेकांचे छान असं 5 गुण सांगितले. आणि म्हणजे अक्षरशः अशा पण फॅमिली होते का त्यांनी त्यांच्या एकमेकांच्या, बघा आपण बऱ्याचदा एकमेकांचे गुण सांगण्याच्या ऐवजी दोष सांगतो. पण इथं अशा फॅमिली होत्या की जेव्हा वाईफ हसबंड बद्दल सांगते तर डोळ्यात पाणी येऊन अक्षरशः शेअर करत होते त्यांच्याबद्दल. म्हणजे खूप सुंदर वाटत होतं. ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या आपण कधीच एक्सप्रेस करत नाही. ह्या नात्यामधल्या काही गोष्टी असतात ना, हे एक्सप्रेस करत नाही. तर हे करणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्या सर्वांसाठी आजचा एक नवीन टास्क. सर्वांनी आज झोपण्याच्या आधी
आपल्या पार्टनर बद्दल 5 चांगल्या गोष्टी लिहायच्या आहे आणि जर असं वाटत असेल प्रत्यक्षात तुम्हाला बोलून दाखवायचे आहे, तर त्याच्यापेक्षा बेस्ट कोणतंच नाही. समोर बसा आणि आवर्जून 5 गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात त्यांच्याबद्दल, त्या तुम्हाला नक्की बोलायच्या आहे. हसबंड असेल तर वाईफबद्दल, वाईफ असेल तर हसबंडबद्दल. घरामध्ये जसं की आता मुलं आहेत, तर मुलांनी कोणाबद्दल बोलायला पाहिजे? त्यांच्या आई-वडिलांबद्दल 5 चांगले वाक्य बोलायचे. आई-वडिलांनी त्यांच्या मुलांबद्दल 5 चांगले वाक्य बोलायचे आहे. हा तुमचा टास्क आहे. प्रत्येकाने टाकायचा आहे. बरोबर आहे? हा आपल्या सेशनच्या व्यतिरिक्तचा पार्ट आहे. कारण आज काय आहे? आज प्रेमाचा दिवस आहे आणि आपल्याला प्रेम व्यक्त करायचंय. बरोबर आहे? जसं की आमच्या विवाह सेंटरमध्ये काही मैत्रिणी पण आल्या होत्या. मग मैत्रिणींनी मैत्रिणींबद्दल बोललं. मित्र असेल तर मित्रांबद्दल बोला. ज्या व्यक्ती तुमच्या सोबत राहतात आणि तुम्हाला असं वाटतं तुमचं त्यांच्यासोबत रिलेशन खूप जबरदस्त असावं, चांगलं असावं, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही 5 चांगले वाक्य बोलू शकता. तुम्ही माझ्याबद्दलही 5 चांगले वाक्य बोलू शकता. मी तुम्हाला काही सेशनबद्दल काही आवडत असेल, तुम्हाला माझ्याकडनं काही डिलिव्हर करते मी तुम्हाला. तुम्ही माझ्याबद्दलही 5 चांगले वाक्य बोलू शकता. ओके, चालेल, काही हरकत नाही. तर हा तुमचा आजचा टास्क आहे आणि सर्वात महत्त्वाचा आजचा जो आपला आहे 10वा दिवस आणि ह्या 10व्या दिवशी आपण खूप सुंदर असा काही गोष्टी शिकणार आहोत. जसं की आतापर्यंत आपण बऱ्याच नवीन गोष्टी शिकत आलेलो आहे. परंतु नवीन गोष्टी शिकताना असं नको व्हायला, की पहिले तरी काहीतरी विसरून गेलो आणि आता नवीन शिकतोय तर मला पहिलं आठवतच नाही. असं व्हायला नको. तर म्हणून प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक दिवशीची जी प्रॅक्टिकल आहे ना, ते आपल्याला कंपल्सरी आहे करणं. कारण की फार लिमिटेड लोकं आपण जवळपास 50 लोकं कॉलवरती दिसतो. पण 50 पैकी किती जण टास्क कंप्लीट करताय बरं? मग काही जण म्हणणार, की "अरे, मला तर याचा रिझल्टच नाही." का रिझल्ट नाही? आपण ते ऐकलंय. आपण फक्त हवेमध्ये बंगले बांधले, परंतु प्रत्यक्षात आपला बंगला तयार झालाच नाही. म्हणून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरलेच नाही, जे आपण म्हणतोय, की मला माझ्यासोबत हे तर होतच नाहीये. मग तो व्यक्ती जो टास्क कंप्लीट करत नाही, ज्याच्याकडे पी-डी-एफ नाहीये, ज्याच्याकडे ह्याच्या सेशनचं काही माहिती नाहीये किंवा तो YouTube लिंकवर पण जात नाहीये. तो बघत पण नाही तिथे काय. तर मला सांगा त्याचं ह्या गोष्टी होणार का नाही होणार? होणार नाही. मग होणार नाही तर तो आपल्या ग्रुपमध्ये राहिल्यानंतर तो काय करेल? 4 लोकांना सांगेल, "माझं होतच नाहीये, माझं होतच नाही." पण त्याने ॲक्चुअल प्रॅक्टिकलमध्ये काहीच केलं नाही. मग तो 4 लोकांना तेच सांगेल आणि ती काय करेल? आपल्या ग्रुपमध्ये निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करेल. मग आपल्याला अशी निगेटिव्ह एनर्जी घ्यायला पाहिजे का? मला तरी वाटतं आपण नक्कीच नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण प्रॅक्टिकल करणं दुसऱ्यांसाठी नाही, पण आपण आपल्या स्वतःसाठी हे प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला जर काही सांगत असेल, तर माझं प्रॅक्टिकल तुमच्या आधी रेडी आहे बघा. मी शेअर याच्यासाठी नाही केलं का मी तुमची बघते. तुम्ही काय करतात बऱ्याचदा मी सुरुवातीला टाकून बघितलं. प्रत्येकजण जसंच्या तसं कॉपी करत होतं कितीतरी जण. म्हणून मी टाकले नाही. माझं प्रॅक्टिकल तयार आहे. मी तुम्हाला बोलून सांगणार. शेवटी सांगते ना मी अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन आजचं कोणतं आहे? सांगते की नाही? तर तुम्हाला काय करायचं तुमचं पर्सनल टाकायचं आहे. मी चेक करणार बरोबर येते की नाही. मी चेक करत असते. प्रत्येकाचं चेक करते. बरोबर आहे. जसं काहींनी मॅजिक आपल्या चेकबद्दल टाकलं. काही जणांनी बिलं टाकली बघा. बिलामध्ये पण खूप सुंदर लिहिलं त्यांनी, की आभारी आहे, आभारी आहे. हे बिल मी भरलं त्यासाठी आभारी आहे. बरोबर आहे की नाही? तर ह्या ज्या गोष्टी आहे, जोपर्यंत आणि बघा कुठल्याही गोष्टीला एक ना एका गाईडन्स करणारा व्यक्ती लागतोच. एक कोचची आवश्यकता असते. जसं आपले जे मुलं आहे, आपल्या मुलांना फक्त पुस्तकं असून चालणार नाही. त्यांना एका चांगल्या शाळेमध्ये टाकावं लागेल. त्यांना एका चांगल्या कोचची आवश्यकता म्हणजे शिक्षकाची, गुरुची आवश्यकता असते. बरोबर आहे की नाही? तसंच आपल्या फ्युअल सेंटरमध्ये आल्यानंतर पण आपण काय म्हणतो, हे न्यूट्रिशन देऊन फायदा नाही. तर ह्या न्यूट्रिशन सोबत तुम्हाला एका चांगल्या कोचची आवश्यकता आहे, जो तुम्हाला वेळोवेळी गाईड करेल आणि ज्यांच्यामुळे तुमचा रिझल्ट खूप छान येईल. बघा मार्केटमध्ये असे पण खूप काही लोकं आहेत, की त्यांनी न्यूट्रिशन घेतलं आहे, पण त्यांनी रिझल्टच घेतला नाही. का? कारण त्यांनी कुठलाही गाईडन्स थ्रू घेतलं नाही. मग आपण इथं जर 28 दिवसाचं हे वर्कशॉप करत आहोत. या वर्कशॉपमध्ये तुम्ही इथं काहीतरी शिकत आहात आणि शिकत आहात तर जितकं मी डिलिव्हर करते तुमच्याकडनं जर रिटर्न मिळालं, आपण म्हणतो तितकं आपल्याला मिळतं जितकं आपण देतो. बरोबर आहे की नाही? तर तुम्ही जेव्हा हे फीडबॅक तुमचे येतील, मग मला लक्षात येईल, अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय. म्हणजे ह्या सेशनमध्ये असणारे काही लोकांचे पर्सनली कॉल पण येतात. "मॅडम हे असं आहे, कसं करायचं सांगा." बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं, आय होप तुम्हाला कळालं असेल, की प्रॅक्टिकल करणं किती गरजेचं आहे आणि आपल्यासोबत हे चांगलं घडावं, असं प्रत्येकाला वाटतंच ना. हां आणि थोडंसं वाईट वाटतं बऱ्याच जणांना, की वेटिंगमध्ये म्हणजे ग्रुपमधून म्हणजे आता त्यांना वेटिंगमध्ये टाकलं जातं, की त्यांचे व्हिडिओ ऑफ आहे. परंतु टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी YouTube लिंक अवेलेबल आहे. तुम्हाला प्रत्येक दिवसाचं सेशन मिळेल. फक्त आपण इथं व्हिडिओ ऑन असणाऱ्यांना एंट्री देतोय. कारण हा स्ट्रिक्टली म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचा मास्टर क्लास आहे वर्कशॉप.
तर जसं की आजच्या सेशनचं नाव आहे प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. बघा, दिवस पण छान आणि आजचं सेशन पण छान. आजचा टॉपिक पण खूप जबरदस्त. प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. असं वाटतं ना, आपण अफर्मेशन केलं आणि काहीतरी ठरवून आपल्यासोबत छानच येते. बघा, कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. अधिक महत्वाचं कोणतंच काम असू शकत नाही. जेव्हा आपण कृतज्ञताची समजा आपल्या सोबत एखादा व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करत असेल, तर ती परतफेड करणं गरजेचं असतं. जसं एखादा व्यक्ती आपल्याबद्दल काही चांगल्या गोष्टी बोलत असेल किंवा तो आपल्यासाठी काहीतरी कृतज्ञ असेल, तर आपण देखील त्याच्या प्रती तितकंच कृतज्ञ असणं गरजेचं आहे. तर बघा, जसं की जेव्हा आपण प्राचीन काही आध्यात्मिक ज्या गोष्टी आहे, त्या ज्या गोष्टी आहेत, ती शिकवण जी आहे ना, ती शिकवण आपल्याला एकच सांगते, की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता, तर त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळत असतं. बरोबर आहे? जर तुम्ही प्रेम द्याल, प्रेम मिळाल. म्हणजे खूप सुंदर आहे या गोष्टी, की तुम्ही जितकं द्याल, त्याच्यात 10 पट तुम्हाला हे रिटर्न मिळत असतं. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले, तर त्याच्याविषयी कृतज्ञ असणे आणि लगेच त्याचे आभार मानणे हे तातडीचे तर आहेच. पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे देखील आहे. जसं की बघा, एखादी व्यक्ती आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते किंवा ती आपल्याला मदत करते. तर मदत करते ती व्यक्ती याच्यासाठी आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आणि कृतज्ञता ही एक शक्तिशाली अशी ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेला तुम्ही जी दिशा देता ना, त्या दिशेला ती जाते. आपलं हे झालं नाहीये ना 10वं दिवस? ओके. म्हणजे बघा, कृतज्ञता ही ते मी सकाळी पण घेते ना, मग मला असं वाटतं मी आता पुन्हा एकदा झाले. जसं की बघा, कृतज्ञता ही शक्तिशाली अशी ऊर्जा आहे आणि ही ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल, त्या दिशेने ती जाते. जसं की बघा, कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलिकणासारखी दिसते. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल, तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं, त्यावेळी तुम्ही ती जी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा शब्दशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलिकणांचा शिडकाव करत असता. जसं की बघा, जसं कृतज्ञता आहे. समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चांगलं म्हटलं, तर तुम्ही जेव्हा त्याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे काय झालं, तुम्ही एक जादू करता. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल येते जेव्हा तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणता, आभारी आहे, थँक म्हणायला लागता तेव्हा. म्हणजे एक प्रकारचे जादूचे धुळीचे कण आहे, ते आपण समोरच्या व्यक्तीच्या अंगावर शिडकाव त्यांचा करत असतो. आणि जादूच्या धुलीकणांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्याच्यावर तुम्ही शिडकाव कराल, त्याच्यावर किंवा त्याच्याजवळ ती पोहोचते आणि त्याच्यावरती परिणाम करते. जसं की बघा, आपण बघतो की आपल्याला प्रत्येक दिवशी लोकांचा इतर अनेक लोकांसोबत संपर्क येतो. आपल्याला बऱ्याच लोकांचा संपर्क आपण खूप आपल्या संपर्कात अनेक लोकं येतात. बरोबर आहे? मग तुम्ही त्यांच्याशी कधी फोनवर बोलतात, कधी ईमेल करतो आपण त्या लोकांना, कधी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आपली समोरासमोर पण भेट होते. किंवा आपल्या फ्युअल सेंटरला काही लोक येतात. आपली त्यांच्यासोबत पण रेग्युलर भेट होत असते. आपण त्यांना दररोज बघत असतो किंवा आपण जेव्हा बाहेर जातो, मार्केटमध्ये जातो, त्या सडकच्या जिन्यावर, बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये असे असंख्य ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या लोकांसोबत संपर्क येतो. तेव्हा आपल्याला त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते. कारण आपल्याला त्यांच्याकडनं काही ना काहीतरी मिळालेलं असतं. आपल्याला बघा, आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी व्यक्ती येते, कोणीही येऊ, मित्र, परिवार असो, नातेवाईक असो किंवा आजूबाजूचे शेजारी जरी असेल आपल्या, तर ते विनाकारण अजिबात आलेले नसतात. काहीतरी त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये येण्यामागचा एक ब्रह्मांडाचा संकेत असतो. बरोबर आहे? जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येत असतात, आपले नातेवाईक असतात, आपले आई-वडील असतात. आपले आई-वडील तर हे आपल्याला जन्मतच मिळाले. परंतु असे जे नवीन लोक असतात, म्हणजे काय, की एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करायचा आपल्याला आणि त्या दिवशी तुम्हीची किती जणांसोबत समोरासमोर भेट झाली आहे, ते आपल्याला आठवायचंय. जसं की बघा, आजचा दिवस तुम्ही बघितला, की आज दिवसभरामध्ये तुम्हाला असे किती लोकं भेटले, ज्यांच्यासोबत तुमची समोरासमोर भेट झाली ते तुम्हाला आठवायचंय आणि तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात. खूप वेगवेगळ्या सेवा आपल्याला दिवसभरामध्ये मिळत असतात. तर अनेक जण जे असतात, तर ते दुकानात किंवा उपाहारगृहात काम करत असतात. जसं की ते बस किंवा टॅक्सी चालवत असतात, किंवा ग्राहक असतात. काही सेवा देणारे लोकं असतात किंवा सफाई कामगार असतात. तुमच्या कार्यालयात काम करणारे पण काही लोकं असतात. तर या सर्व क्षेत्रात काम करणारे आणि त्यांची सेवा जे देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असतात.
त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही, तेव्हा चांगल्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या आयुष्यात जो परिणाम असतो, तो परिणाम रोखून धरतात. जसं की बघा, जसं आपण जी आपली जी वाहतूक व्यवस्था असते, तर ती सुरळीत चालावी यासाठी तिची देखभाल, दुरुस्ती करणारे जे कामगार आहेत, त्या कामगारांना आठवा. वीज, गॅस, पाणी आणि रस्ते यासारख्या उपयुक्त अशा सेवा सुरळीतपणे चालणाऱ्या कामगारांचा विचार करा. बघा, तुम्ही बघता की जगभरामध्ये जे स्वच्छता आणि सफाई कामगारांचा जर विचार केला, तर आपले जे रस्ते आहे, सार्वजनिक स्नानगृह आहे, रेल्वे, बस किंवा विमान, रुग्णालय हे जे आहे, तर हे सुपरमार्केट किंवा मग जे हॉटेल्स वगैरे आहे, कार्यालयाच्या जागा आहे, त्या स्वच्छता करणाऱ्यांचे हे जे महत्त्वाचं कार्य आहे, याला महान कार्य आपण म्हणू शकतो. तर हे महान कार्य हे सफाई कर्मचारी करत असतात. आणि या सगळ्यांचे वैयक्तिकरित्या तर आपण आभार मानू शकत नाही. मात्र पुढील वेळी त्यातला एखादा तुमच्या जवळून जर जात असेल, तर त्याला तुम्ही आभारी आहे असं जादूच्या धुलीकणांचा त्याच्यावर शिडकाव तुम्ही करू शकता. आणि पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसाल किंवा स्वच्छ पदपथावर चालाल, तेव्हा चकचकीत फरशीवरून चालाल, त्यावेळी हे स्वच्छ ठेवणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. बरोबर आहे? आपल्या आजूबाजूला जे काही लोकं असतील, आपल्याला ज्या सुविधा जसं की बघा आता एक सिंपल आहे. आपण आपल्या घरामध्ये जो कचरा असतो, तर तो कचरा घेऊन जाणारा आपल्याकडे घंटागाडी येते. बघा विचार करा ते जर 4-8 दिवस आलेच नाही तर? किती भयंकर आपली परेशानी होईल, किती त्रास होईल आपल्याला. म्हणजे किती महत्त्वाचे आहे त्यांचं काम सुद्धा. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे म्हणणं गरजेचं आहे. जसं की बघा, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, तिथं सुद्धा काही जे लोकं असतात, ते आपल्याला चांगली सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. आपण त्यांच्यासाठी सुद्धा आभारी आहे, असं म्हणणं गरजेचं आहे. किंवा आपल्या इथं आपलं ऑफिस असेल, तिथे टेबल साफ करणारा, तुमचं एखादं मेनू कार्ड देणारा किंवा एखादी आपण जेवणाची ऑर्डर देतो, ऑर्डर देणारा किंवा ग्लासमध्ये जो पाणी भरून ठेवतो, ते पाणी भरणारा, म्हणजे तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट तो जागेवर आणून देणारा जो व्यक्ती असेल, बिलाचे पैसे आणून देणारा, ह्या प्रत्येक व्यक्तीवर आपल्याला काय करायला पाहिजे, जादूचे जे धुलीकण आहे, ते आपण म्हणजे आभारी आहे, कृतज्ञता व्यक्त करून त्यांना या गोष्टी आपण दिल्या पाहिजे. जसं की बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे असे प्रत्येक प्रसंग हा महत्त्वाचा असतो. कारण आपण प्रत्येक प्रसंग जो छान आहे, तो आपण आठवत असतो. आणि काही प्रसंग असे असतात, ते आपल्या आयुष्याला खूप सुंदर बनवतात आणि काही प्रसंग असे असतात, ते आपल्या आयुष्याला आयुष्यभर आपल्याला आठवण ठेवून देतात. बरोबर आहे? म्हणजे काय, की विमान प्रवासाचं जर आपण एखादं उदाहरण घेतलं. आपण विमानाने प्रवास करत आहोत आणि आपण विमानतळावर येतो. त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे करून चेक इन होऊन तुम्हाला विमान जिथून सुटणार आहे, तिथे जायला परवानगी दिली जाते. तिथे सुरक्षा व्यवस्था करणारे काही लोकं असतात किंवा मग तुमचे पाकीट तिथे तपासले जाते. विमान प्रवेश करत असताना विमानाचा जो कर्मचारी वगैरे वर्ग जो असतो, ते तुमचं स्वागत करतो. म्हणजे काय, या सगळ्या लोकांवरती आपल्याला काय करायचंय, जादूचे जे धुलीकण आहे, त्याचा शिडकाव करायचा आहे. एखादं आपण जे छोटे-छोटे एकदम सिंपल गोष्टी असतात, जसं की बघा कामगार असतील, खाद्यपदार्थ पुरवणारे असतील किंवा विमान प्रवास करून झाल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी जे पोहोचवत असतील, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण रेल्वेने प्रवास करत असू, आपण बसने प्रवास करत असू, म्हणजे जे लोक आपल्याला सेवा पुरवत आहेत ना, त्या सर्व लोकांसाठी आपल्याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कारण सेवा से बडा कोई धर्म नहीं होता. आणि ही जी सेवा आहे ना, ही सेवा म्हणजेच एक ईश्वर सेवा असल्यासारखं आहे. आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं, तो व्यक्ती काम करतोय, तो फुकट करतोय का? तो पैसा तर घेत आहे ना, मोबाईलचा तर घेत आहे ना. पण विचार करा, बऱ्याचदा असं होतं, की पैसा देऊनही काही गोष्टी भेटत नसतात. जो व्यक्ती समोर मनापासून करतोय. म्हणजे काय, हे एक प्रकारची सेवा आहे. बरं, जर आपल्या डोक्यात हे असतं, की तो मोबदला घेतोय, परंतु तो एक सेवा देत आहे आपल्याला मनापासून आणि ही सेवा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून आपण त्यांना आभारी आहे, असं म्हणणं गरजेचं आहे. आणि एक सिंपल असं एक्झाम्पल सांगते. जसं एखादा कर्मचारी असेल, ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी असेल आणि जसं स्कूलमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, तुम्ही त्या कर्मचाऱ्याला एकदम चांगली अशी वागणूक दिली. त्याला आभारी आहे म्हटलं, त्याच्यासोबत हसून बोलले, त्याला इंटेन्शन दिलं, त्याला त्याच्या नावाने हाक मारली, तर तो इतका कृतज्ञ असतो, तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम तो अगदी मनापासून करतो. परंतु जेव्हा फक्त त्याला नॉर्मली आपण एक कर्मचारी आहे, तो फुकट काम करत नाही, तो एक नोकरच आहे. अशा पद्धतीने जर आपण ट्रीट केलं, तर त्याच्या भावना, त्याची जी एनर्जी असते, ती आपल्याप्रती वेगळी असते.
बरोबर आहे. म्हणजे काय, की आपल्याला प्रत्येक वेळी इथं कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही. जो सेवा देतो तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती आपण कृतज्ञतेचा वर्षाव करून आपण त्याला आभारी आहे हे म्हणणं गरजेचं आहे. जसं की बघा अ, जे जसं की आपण एक वेलनेस कोच आहोत, बरोबर आहे. तर आपण काय काम केलं आहे, लोकांना सेवा देण्याचं आपलं काम आहे. म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं, लोकांचं सेवा देण्याचं आपण काम काय निवडलेलं आहे. बरोबर आहे. तर जसं की बघा लोकांना सेवा देण्याचं जसं काम निवडतात काही कर्मचारी किंवा आपण पण आहोत. तर हे काम करताना त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना सामोरं जावं लागतं. बघतो आपण आपल्याला किती वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोकं मिळतात. वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे लोकं मिळतात. म्हणजे काय, की आपण सुद्धा एक जी सेवा देतोय, तर त्यांचे स्वभाव वेगळे असतात भेटणारे लोकं. काही कृतज्ञ देखील भेटतात आपल्याला. म्हणजे सर्व काही केल्यानंतरही ते आपल्याला नैराश्यच देतात किंवा ते कधी खुशच नसतात. ते आपल्याबद्दल निगेटिव्हच विचार करतात. किंवा तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तीबद्दल जर आपण विचार केला, कधी आपल्या आई-वडिलांनी लाडका मुलगा किंवा लाडकी मुलगी असेल, त्यांची जागा दुसरे कोणी घेऊ शकतं का? नाही घेऊ शकत आपल्या आई-वडिलांची जागा. आपले जे भावंड असेल, बहीण-भाऊ असतील किंवा काम करणारे कुणी आई-वडील असतील, ज्यांच्यावर कुटुंब, मूलबाळ अवलंबून असेल, कोणी जोडीदार किंवा मित्र त्याच्यावर किंवा तिच्यावर मनापासून ते प्रेम करत असेल, हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता किंवा दयाळूपणा बाळगणं हे उचित आहे. आपल्याला हे बाळगणं गरजेचंच आहे. जसं की मित्र असेल, कोणीही असेल. अगदी फॅमिली मेंबर असेल, आई-वडील असेल, बहीण-भाऊ असेल, कोणी असेल. तर म्हणजे कधी-कधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे पण वागते. आपण बघतो सेवा आपण देतोय, पण तरी सुद्धा समोरची व्यक्ती आपल्यासोबत उद्धट वागते. कसं एक्झाम्पल सांगते. आपण जेव्हा एक ॲक्टिव्हिटी करतो, ॲक्टिव्हिटी करायला गेलो तर आपण कोणासाठी सांगत असतो? त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी आपल्याला काळजी वाटते. अरे, याचं आरोग्य आपल्याकडे चांगलं होऊ शकतं आणि आपण त्या व्यक्तीला सांगत असतो. पण समोरचा व्यक्ती कसा बोलतो? तो त्याचा भाग झाला. तो रागात बोलतो. तो म्हणतो, "मला घ्यायचंच नाही. मला गरज नाही. मी ऑलरेडी फिट आहे." किंवा कधी-कधी अशी पण लोकं बघतो का आपण जे त्यांना फ्लायर वगैरे देतो आपल्या तोंडावर फेकून जातात. असं पण आपल्यासोबत होतं. म्हणजे बघा ते कृतज्ञ जरी असेल तरी पण आपण काय करायचंय म्हणजे याच्यावरती आपल्याला तो त्याचा पाठ झाला त्याच्या कर्माचा. आपलं कर्म काय आहे? आभार व्यक्त करणं. बरोबर आहे की नाही? आभार व्यक्त करणं आपलं कर्म आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणं. आणि म्हटलं जातं, "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव." बरोबर आहे? तर आपण ज्या पद्धतीने कर्म करत जातो, त्या कर्माचे फळ आपल्याला निरंतर भेटत असतात. चांगले कर्म केले की चांगले फळ भेटतात. म्हणून आपल्याला ही जादू आहे. आणि बघा आपल्याकडे जसं आपल्या फिजिकल सेंटरमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये जे लोक येतात, कधी शांत स्वभावाचे असतात, कधी लक्ष्मीच्या रूपात येईल, कधी दुर्गेच्या रूपामध्ये येईल, कधी तांडव करतच येईल. असे वेगवेगळे लोकं जे आहे ते ग्राहक आहे, ते देवाच्या स्वरूपामध्ये येईल, ह्या वेगवेगळ्या देवांच्या. तर आपल्याला त्यांच्यासोबत सुद्धा कसं वागायचं हे आपल्याला दुर्गा माता जर आपल्याकडे आली, तर आपण चिडून बोलणार का? नाही, आपण देवी आहे, परंतु ती दुर्गेच्या रूपात आली असं म्हणणार की नाही? तर ह्या गोष्टी आहे. म्हणजे जितकं लक्ष समोरचा व्यक्ती आपल्याकडे उद्धटवाणी वागत असेल, तर तुमच्याकडे जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं ती व्यक्ती देणार पण नाही. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जरा आपल्यासाठी आव्हानात्मक असतं. जर एखादी व्यक्ती आपल्याविषयी एकदम निगेटिव्ह बोलतीये, रागात बोलतीये, चिड करते, तर आपल्यासाठी काय आहे? आव्हान आहे ना. आपण कधी आपल्याला समोरचं आपलं म्हटलं जातं, "एव्हरी ॲक्शन इज हॅव्हिंग इक्वल अँड अपोझिट रिएक्शन." समोरचं रागात बोललं तर आपल्याकडनं पण राग निघतो. म्हणजे काय आहे, हे थोडंसं आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे. परंतु आपल्यालाही ते तरी सुद्धा आपल्याला बदलायचंय. कसं बदलायचं बघा. अशा ठिकाणी, अशा वेळेस आपली जी कृतज्ञता आहे, ती कृतज्ञता दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून असता कामा नये. म्हणजे काय? आपलं रिमोट समोरच्याच्या हातामध्ये असणं गरजेचं नाही. बघा आता समजा माझ्यासमोर एखादी व्यक्ती बसली, आता मला स्वप्नील दिसतोय. मी स्वप्नीलला म्हटलं, त्याला 2-4 शिव्या दिल्या किंवा चांगलं बोललीच नाही त्याच्याविषयी. बरोबर आहे? किंवा त्याने माझ्याविषयी चांगलं बोललंच नाही. तो रागात बोलला, "मॅडम असंच बोलता, तसंच बोलता, यांचा स्वभाव असा नाही." आता ते मला तोंडावर बोलल्यानंतर मला आला राग. बरोबर आहे? आता काय झालं, मला राग आणायचा की नाही आणायचं हे कोणाच्या हातात आहे? स्वप्नीलच्या हातामध्ये. तो मला वाईट बोलला ना, मग मला आता राग आला. आता स्वप्नीलने ठरवलं की मला राग नाही येऊ द्यायचा. माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे. स्वप्नील काय म्हणाला, "वॉव मॅडम तुम्ही किती छान सेशन घेता, किती छान समजावून सांगतात. मला तुमच्याविषयी खूप छान वाटतं." आता काय झालं? आता माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली. म्हणजे माझा रिमोट कोणाच्या हातामध्ये दिला मी?
मी समोरच्याच्या हातामध्ये दिला ना, की समोरच्याने ठरवायचंय की मला राग आणायचा की मला चांगलं वागायचंय. मला माझ्या चेहऱ्यावर हसू आणायचं की माझ्या चेहऱ्यावर राग आणायचं हे कोणी ठरवलंय आता? समोरच्या व्यक्तीने ठरवलंय ना. म्हणजे काय झालं? माझं रिमोट मी कोणाकडे दिलं? समोरच्या व्यक्तीकडे दिलं. म्हणजे आपल्यासोबत असं आता आपल्याला करून घ्यायचं नाही. समोरची व्यक्ती आपल्यासोबत कशीही वागत असेल, आपल्याला कसं वागायचंय? एकदम नॉर्मल वागायचंय. म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपला रिमोट आपल्याला चिडायचं नाही. आपल्याला रिमोट आपला त्यांच्याकडे द्यायचं नाही. म्हणजे कशी जरी वागली आपल्यासोबत समोरची व्यक्ती, तर आपण त्यांच्यासोबत कसं वागायचं अगदी कृतज्ञतेने. आपण एखाद्या वेळेस असं समजू कदाचित त्याच्यासोबत काहीतरी वाईट प्रसंग घडला असेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात जादूचा वापर करणं मात्र सोडू नका. आता ती व्यक्ती तुमच्यासोबत असं का वागली असेल याचा जर विचार केला तेव्हा तुमच्याशी बोलताना किंवा कोणत्या अडचणीशी सामना करत असतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. कदाचित त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल. असं पण असू शकतं ना. कदाचित त्या व्यक्तीची मनस्थिती ठीक नसेल. म्हणून ती व्यक्ती तुमच्यासोबत रागात बोलली असेल किंवा त्या व्यक्तीने कोणाला तरी गमावलं असेल. किंवा तिचा विवाह म्हणजे आपण लग्न कधीतरी अचानक मोडलं असेल, असंही तिच्यासोबत घडलं असू शकतं. किंवा तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी नैराश्य आलं असेल आणि काहीतरी टोकाचा निर्णय घेण्याचं त्याच्या मनामध्ये चालू असेल किंवा ती आयुष्याबाबत निराश झाली असेल आणि काही अशा वेळेस तुम्ही जर त्या व्यक्तीला कृतज्ञतेने, दयाळूपणाने जर वागला, तर त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेली मोठी जादूची ही एक गोष्ट असू शकते. दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही एक अवघड अशा लढाईला तोंड देत असते. माहित नाही आपल्याला या समाजामध्ये काय चालू आहे, माहित नाही आपल्याला लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे, माहित नाही आपल्याला कदाचित आज भेटलेली व्यक्ती उद्या तिने सुसाईड पण केलेलं असेल. आपल्याला माहित नाही तो कोणत्या डिप्रेशनमध्ये आहे. एक छोटासा किस्सा सांगते. एक रेल्वेमध्ये म्हणजे मी सकाळच्या सेशनमध्ये सांगितलं, रिपीट सांगते ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. एक रेल्वेमध्ये वडील जात असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे 2 मुलं असतात. छोटे बच्चू असतात, 3-4 वर्षाचे असतात आणि ते खूप जास्त धिंगाणा घालत असतात. खूप जास्त. अगदी आजूबाजूची लोकं त्या मुलांना खूप कंटाळलेले असतात. असं वाटतं की त्यांना आता यांना कधी एकदा शांत करू. असं प्रत्येक व्यक्ती चिडलेला असतो आणि रागात त्यांच्याकडे बघत असतो. तर त्यांना असं मनातून वाटत असतं लोकांना, का "अरे, या माणसाला कळत नाही का? हा इतका मुलं त्रास देत तरी त्यांना तो काहीच बोलत नाही." काही म्हणत नाही. मग नंतर एक वेळेस काय होतं, ते खाली उतरतात. उतरायच्या वेळेस म्हणजे जेव्हा गाडी थांबते आणि त्यांना उतरायचं असतं, तो जो एक प्रवासी असतो. तर त्याला राग असतो खूप जास्त, की "अरे, हा इतकं मुलं त्रास देत आहे. पूर्ण डब्बा जो आहे रेल्वेचा पूर्ण डिस्टर्ब करून सोडलाय या मुलांनी. तरी पण या मुलांना काही का बोलत नाहीये?" मग तो रागात म्हणतो, "तुम्हाला समजायला पाहिजे, की तुम्ही त्या मुलांना का दाबत नाही? का नाही रागवते तुम्ही त्या मुलांना?" त्या मुलाचे वडील म्हणतात, "कालच यांची आई वारली आहे आणि ह्या मुलांना काही माहीत नाही त्यांच्या आईबद्दल आणि मी त्यांना बाहेर घेऊन चाललोय." बघा, आपल्याला माहीत असतं का? काय घटना कोणाच्या आयुष्यामध्ये घडलेली आपल्याला माहीत असतं का? म्हणजे प्रत्येकासोबत दयाळूपणे आपल्याला वागायचं आहे. जर समोरचा व्यक्ती कृतज्ञपणे जरी वागत असेल, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड अशा लढाईला सामोरं जात असते. त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार चालू असतात. एखाद्या व्यक्तीशी तिने केलेली मदतीबद्दल किंवा त्याच्याशी तुम्ही जेव्हा फोनवर बोलत असाल, तर केवळ कसं तरी आभारी आहे असं नुसतं म्हणून टाकू नका. जर तुम्हाला खरंच कोणी मदत केली असं मनातून वाटत असेल, तर बाय हार्ट त्या व्यक्तीला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते हे स्पष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्ही मला मदत करण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्यासाठी एवढा वेळ काढलात त्यासाठी मी आभारी आहे. या परिस्थितीत माझी सोडवणूक केल्याबद्दल तुमच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही फोनवर बोलल्यानंतर एखादी साधी गोष्ट केल्याबद्दल पलीकडची अशी प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यालाही बरं वाटतं. म्हणजे बघा, कधी-कधी होतं असं, की आपण समोरच्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत असतो आणि इकडं आपलं काहीतरी काम चालू असतं. म्हणजे आपलं लक्ष नसतं त्या व्यक्तीसोबत, बरोबर आहे? आणि त्याने केलेली मदत आपल्यासाठी कदाचित त्या टायमिंगमध्ये खूप मोठी असते. बरोबर आहे? ती कुठलीही मदत असू शकते. तो कदाचित फायनान्शियल मदत असू शकते, कुठलीही असू शकते. पण त्या टायमिंगमध्ये तुम्हाला जी मदत केलेली असते, ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते, मोठी असते आणि त्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करणं खूप गरजेचं आहे.
मी ऍक्च्युली म्हणजे या गोष्टी खूप अनुभव घेतलेला आहे या गोष्टीचा, की बघा तुम्ही जेव्हा एक ग्रॅटिट्यूड फील करता किंवा तुम्ही एखाद्याविषयी कृतज्ञ असतात किंवा समोरच्यानी मदत केली आहे, याची जर तुम्ही जाणीव ठेवत असाल ना, तुम्हाला कुठल्याही प्रसंगामध्ये कधीही मदत ही वेळेवर मिळते म्हणजे मिळते. हे माझ्यासोबत खूप वेळेस घडले. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा लो फील करत होते, मी खूप जास्त डाउन परिस्थितीमध्ये होते. त्या कंडिशनमध्ये माझ्या ओळखीचे सुद्धा, जास्त ओळखीचे नसलेल्या लोकांनी सुद्धा मला अक्षरशः खूप मदत केलेली आहे. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केलेली त्या व्यक्तीला कधीच विसरू नका. मी अजूनही त्या व्यक्तींचे नेहमी नाव घेते, नेहमी, कधी पण. म्हणजे अक्षरशः ते मला कधी विसरले असेल ज्यांनी मला मदत केलेली आहे त्या टायमिंगमध्ये. जे त्यांचे माझे जास्त रिलेशनही नसताना अशा लोकांनी ज्यांना मदत केली. मी ते समोर जरी दिसले त्यांच्या माघारी सुद्धा मी अजूनही त्या लोकांचे नाव घेते. का? की तो प्रसंग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ती वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. कारण ते जर लोकं माझ्या आयुष्यामध्ये नसते, ज्यांनी मला मदत केली आहे, तर आज मी इथे नसते. कधी-कधी एक हा झाला एक फायनान्शियल सपोर्ट वेगळा, परंतु एक मोरल सपोर्ट पण खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्हाला काही लोकं म्हणतात, "घाबरू नकोस, मी आहे ना, मी बघून घेईल, मी आहे तुझ्या पाठीशी. काही टेन्शन घेऊ नको, मी आहे." तर "मी आहे ना" हा शब्द सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तो तुम्हाला खूप धीर देत असतो आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचे कृतज्ञ असणं खूप गरजेचं आहे. जरुरी नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट बोलून म्हणजे करूनच दाखवली पाहिजे. त्याने मदत केली म्हणजे तुम्ही केलीच पाहिजे. पण तुमचा एक आभारी आहे हा शब्द सुद्धा त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो. त्या व्यक्तीची भावना चेंज करतो तुमच्याबद्दल. बरोबर आहे? तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. अतिशय बॉटम ऑफ द हार्ट सांगते, खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करता आणि त्याला सांगता स्पष्टपणे, "मला कृतज्ञता का वाटते?" तेव्हा त्या व्यक्तीचा एक समाधान, त्या व्यक्तीचा एक चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला ना खूप काही सांगून जाते, की तो व्यक्ती कायमस्वरूपी तुमच्यासोबत ग्रॅटिट्यूड फील करत असतो. आणि हे आभारी आहे, आभारी आहे हे जे शब्द आहे ना, ते खरोखर जादू करणारे आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला म्हणतो, की तुम्ही मला जी मदत केली, तुमच्यामुळे मला हे छान वाटतं. त्या व्यक्तीला खरोखर बरं वाटत असतं. इतकं बरं वाटत असतं ना, की त्या व्यक्तीचा हा दिवस तो आनंदामध्ये जातो. बरोबर आहे? जसं की आता आज आम्ही तुम्हाला सांगितलं, आम्ही जो टास्क घेतला फ्युअल सेंटरमध्ये, ज्या हसबंडनी वाईफबद्दल छान वाक्य बोलले, ज्या वाईफने हसबंडबद्दल बोललं, बरोबर आहे, मैत्रिणींनी मैत्रिणींबद्दल बोललं. तर बघा ते ना आजचा दिवस त्यांचा छान जाणार आहे. कारण कारण त्यांना ना त्या गोष्टी आठवणार आहे. अरे, माझ्या नवऱ्याने माझ्याविषयी इतकं छान-छान गोष्टी बोलल्या. बरोबर आहे. त्या हसबंडला जाणवेल, की अरे माझ्या बायकोने माझ्याविषयी ह्या गोष्टी बोलल्या. मैत्रिणीला जाणवेल, अरे ह्या गोष्टी माझ्यासोबत बोलल्या. म्हणजे काय केलं, ह्या आजूबाजूला आपण काय केलं, जादूचे जे धुळीकण असेल, ते आपण एकमेकांवरती शिंपडत असतो. तर ही व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जसं फोनवर बोलतोय आणि समोरासमोर भेटलं, तर आपण जेव्हा आभार मानू ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे नीट बघता, ते आभार मानले तर कृतज्ञता आणि जादूचे धुळीकण त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही जर कुठेतरी बघत आभार मानले, म्हणजे जसं की बघा आता अ, फोनवर बोलणं वेगळं आणि समोर बोलणं. आता जसं आपण आता व्हिडिओ कॉलिंगवर आहे. आता तुम्ही मला दिसताय, मी तुम्हाला दिसते, तर मी तुम्हाला आभारी आहे, आभारी आहे. तर तुमचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स मला दिसताय. माझ्या चेहऱ्याचे दिसताय. परंतु समोर जर एखादी व्यक्ती आली आणि तुम्ही तिच्याकडे बघत नाही, तुम्ही तुमच्या कामामध्ये आहे आणि धन्यवाद हां, थँक असं जर म्हटलं ना, तर तितक्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही. तर बोलताना सुद्धा आपल्याला तितकं ते फील आणणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही म्हणता ना, अरे, मी याला इतकं चांगलं म्हटलं, पण हा व्यक्ती माझ्याविषयी कधी त्याला काही त्याच्या चेहऱ्यावर काही भावच नाही. कारण तुम्ही ते पोहोचवले नाही ना. म्हणून होतं. जसं ग्रॅटिट्यूड फील करणं वेगळं, पण ते भावनेतून समोरच्यापर्यंत पोहोचणं वेगळं. जसं मॅजिक स्टोनला काहीतरी मागणं वेगळं आणि मागताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणं वेगळं. तितक्या ताकदीने, तितकी एनर्जीने मागणं वेगळं. तर याच्या हा एक फरक आहे. आणि जसं की बघा तुम्ही मोबाईलवर बोलत असता आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला आभारी आहे असं म्हणून जेव्हा टाकता ना, तर समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची तुम्ही संधी देत असतात. परंतु फोनवर बोलताय, तुम्ही वेगळंच काम करताय आणि तिथं म्हणतात, तर तिथं संधी तुम्ही गमावता. आणि म्हणजे त्याने एक छोटंसं एक उदाहरण दिलंय. ते जेव्हा 2 वर्षापूर्वी एका शॉपमध्ये जातात. शॉपमध्ये त्यांच्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायला जातात. आणि स्टोअरमधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं, की मी काय शोधते, पण जणू त्यांच्या बहिणी म्हणजे काय पाहिजे त्यांना माहीत नाही. त्यांनी काय केलं, मदत केली त्यांच्या बहिणीसाठी गिफ्ट घेण्यासाठी. ती पण शोधू लागली आणि तिने छान पॅकिंग करून माझ्या हातामध्ये सुपूर्द केलं. नेमकं त्याच वेळी माझा मोबाईल वाजला आणि मी बोलत-बोलत स्टोअर्सच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना माझ्या मनामध्ये दाटून आली. मी लगेचच दुकानात गेले
आणि जिने मला मदत केली होती तिला भेटले आणि तिचे आभार तर मानलेच, परंतु तिच्याबद्दल का कृतज्ञ वाटले हे नीटपणे तिला समजावून सांगितलं. बघा आता तिथं जी एक लेडीज होती तिने मदत केली गिफ्ट चॉईस करून देण्यासाठी. तर म्हणजे काय, की ह्या ज्या जादूचे धुळीकण आहे ना, त्या धुळीकणांचा मी काय केला त्याच्यावरती शिडकाव केला. एवढा खुशीचा हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं. तिला खूप छान वाटलं. प्रत्येक क्रियेला सदैव एक समान अशी प्रतिक्रिया असते. म्हणजे एव्हरी ॲक्शन इज हॅव्हिंग इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. जेव्हा तुम्ही मनापासून आभारी आहे असं म्हणता, तेव्हा तुमचा जो सच्चेपणा आहे ना, तो दुसऱ्या व्यक्तीला जाणवतो. आणि या कृतज्ञतेनं त्या व्यक्तीला तर खरंच खूप बरं वाटतंच, पण त्याच्यामुळे तुम्हालाही अवर्णनीय असा आनंद होतो. मग त्या दिवशी दुकानातून मी अशाच अवर्णनीय आनंदातून बाहेर पडलो. मला कोणी सेवा दिलीच तर मी त्याच्याविषयी कृतज्ञ असतो. जसं की बघा, जर कोणी एखादा गाडी चालवत असेल, गाडी चालवताना त्या म्हणजे त्याच्यासाठी गाडीसाठी पण धुळीकणांचा शिडकाव करणं गरजेचं आहे. जसं की बघा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात. कुठं आज म्हणजे दिवसभरात तुम्ही अनेक लोकांना भेटता. तर तुमच्यासोबत तुमचे जादूचे धुळीकण असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, प्रत्येकाच्या अंगावर तुम्हाला ते शिडकाव करायचा आहे त्या धुळीकणांचा. आणि त्यांना मनातल्या मनात समजा तुम्हाला समोर नाही म्हणता आलं, कर्मचारी वर्ग असतो, असं वाटतं ना किती जणांना बोलू. मग तुम्हाला तो व्यक्ती दिसला, आता समजा आता रस्त्याने चालले तुम्ही. जसं की आपण बघतो, मी बघते असं रस्त्याने चालले ना, मग मग दिसतात रस्त्यावर काही लोक झाडू मारताय, काही सफाई कर्मचारी कचरा उचलताय. किंवा आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आमचे जे मामा आहे, ते खूप छान पद्धतीने कॉम्प्लेक्स स्वच्छ करतात, झाडून घेतात, दररोज पुसून घेतात. आपोआप ग्रॅटिट्यूडची भावना येते. अरे किती छान ठेवता, यांनी ठेवलं म्हणून हे स्वच्छ आहे. बरोबर आहे की ही भावना आपल्याला जेव्हा तुम्ही हे करायला लागतात येते. म्हणजे प्रत्येक दिवशी आधी सकाळी सफाई कामगार सुद्धा रस्त्यांनी केर कचरा काढत जरी दिसले, तरी त्यांच्यासोबत मनातल्या मनात का होईना कृतज्ञता व्यक्त करा. असं आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये करायचंय. आणि आता आपल्याला काय करायचंय, जसं की बघा याच्यामुळे आपल्याला काय होतं, की तुम्हाला याची जेव्हा जाणीव होते कृतज्ञतेची, तेव्हा तुम्ही समोरच्या जी दुसरी व्यक्ती असते, तिच्यावरती जादूच्या धुलिकणांचा जेव्हा शिडकाव करतात, आता ते परत तुमच्याकडे पण येत असतात. म्हणजे आपण म्हणतो ना, जेव्हा आपण एखादं स्प्रे असेल, सुगंध समोरच्यावर देतो, तर तो थोडा आपल्यावर येतं. समजा आपण फूल देत असेल, आपण सुरुवातीला ऐकतो ना, औरों को फूल दिए उसके ही हाथ महकते हैं. म्हणजे जेव्हा आपण समोरच्याला असं काहीतरी देत असतो, तर त्याचा वर्षाव आपल्यावर पण होत असतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर तर नक्कीच होत असतो. आता बघा, आता समजा तुम्ही घरी बसले. घरी बसल्यानंतर तुम्ही एकदम शांत बसायचं आहे आणि घरी एक पेन आणि वही घ्यायचं आहे आणि आपल्याला आपली नोटबुक घेऊन किंवा आपण लॅपटॉपवर पण बसू शकतो आणि विचार करायचा तुमच्यासाठी किती जणांनी वेगवेगळ्या सेवा दिल्या. ते सर्व प्रसंग तुम्हाला आठवायचे आणि कदाचित कोणी फोनवरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं असेल. होतं ना असं कधी-कधी एखाद्याच्या फोननी सुद्धा आपलं काम ॲडमिशनचं काम आहे, काही असेल, त्याच्या एका शब्दावर आपलं काम होतं. तर एखाद्या कुशल कारागिरीने तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून दिलं असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली असेल. तर असे तुम्हाला 10 उदाहरणं आठवायचे, ज्यांनी तुम्हाला मदत केली. कदाचित तुमचा कोचही असू शकतो. त्या कोचने तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी मदत केली असेल. बरोबर आहे? कदाचित तुमची एखादी मैत्रीण असेल, त्या मैत्रिणीने तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवला असेल. कदाचित तुमची वाईफ असेल, तिने तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या असेल. कदाचित तो एखादा सफाई कर्मचारी असेल, तो तुमचं ऑफिस दररोज स्वच्छ झाडून घेत असेल. म्हणजे असे 10 लोकं आहे, त्या 10 लोकांची लिस्ट बनवायची आणि त्यांच्यावर जादूचे धुळीकण तुम्हाला शिडकवायचे. आणि उद्याची जी म्हणजे जसं की बघा, आता उद्या आपला 11वा दिवस आहे. हं. तर आजची कृती पूर्ण झाली, तर सर्वांनी हे करायचं आणि आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशनच्या आधी मी तुम्हाला जे काही 10 पॉइंट आहे वरदानचे ते पण थोडेसे सांगते. 10 नाही सांगत, 2-4 सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हां. जसं की मी लिहिलंय हां. माझ्या मैत्रिणीसाठी लिहिलंय. अभिलाषासारखी जीवाला जीव देणारी मैत्रीण भेटली त्यासाठी मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. प्रतिभासारखी खूप छान अशी मैत्रीण भेटली, जी माझ्या सर्व भावना समजावून घेते. तिच्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्याकडं छान असे माझे गोल्ड मेंबर आहे. ते सर्वजण माझ्या सर्व गोष्टी म्हणजे सुख-दुःखामध्ये सहभागी होतात. त्यांच्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि आज आम्ही एक म्हणजे खूप छान-छान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं. तर अशा पद्धतीने आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी लिहू शकता आणि आपण जाऊया आता पॉझिटिव्ह अफर्मेशन. प्रत्येक गोष्ट नाही, 10 गोष्टी तुम्हाला लिहायची.
माझा आजचा दिवस मी थोडं स्लो सांगते वाटल्यास. माझा आजचा दिवस चमत्कारांनी भरलेला आहे. माझा आजचा दिवस चमत्कारांनी भरलेला आहे. मी अत्यंत भाग्यवान आहे. माझा आजचा दिवस खूप छान आहे. ब्रह्मांड मला सर्वोत्तम गोष्टी देत आहे. माझ्यासोबत सर्व काही खूप चांगले घडत आहे. आजच्या सुंदर दिवसासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एकदा सांगते, रिपीट. माझा आजचा दिवस चमत्कारांनी भरलेला आहे. मी अत्यंत भाग्यवान आहे. माझा आजचा दिवस खूप छान आहे. ब्रह्मांड मला सर्वोत्तम गोष्टी देत आहे. माझ्यासोबत सर्व काही खूप चांगलं घडत आहे. आजच्या सुंदर दिवसासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जसं की बघा, आज दिवसभरात तुमच्यासोबत घडलेल्या 3 घटना तुम्हाला लिहायचे आहे. त्या 3 घटना पण लिहायचे. हे झालं. मी एक लिहिलंय, मी सांगते छान. मैत्री म्हणजे मनमुराद व्यक्त होण्याचं ठिकाण. आणि आज माझ्या मैत्रिणी मला भेटल्या आणि छान व्यक्त होता आलं. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे मी एक सांगितलं दिवसभरात घडलेल्या पैकी. मी एक्झाम्पल दिले प्रत्येकाचे एक एक. तर आजचं सेशन इथपर्यंतच होतं. तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न विचारायचे असेल, तुम्ही बिनधास्त विचारू शकता. किंवा कोणाला आजचं सेशन कसं वाटलं, काय आवडलं सर्वात बेस्ट, तुम्ही ते पण शेअर करू शकता. कोण शेअर करणार? बोलण्यानी एनर्जी लेवल वाढते, तुमची पॉझिटिव्हिटी वाढते आणि एक स्टेज डेअरिंग येते. बरोबर आहे. अच्छा, ऋषी सरांना बोलायचंय. अनम्यूट करा सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर बघा, जसं आजचं सेशन होतं की सगळं सर्व्हिसवर डिपेंड होतं, बरोबर आहे. तर माझं काम सुद्धा, मी माझं म्हणजे प्रोफेशन सुद्धा सर्व्हिस फील्ड मधलंच आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मी व्हिजिट करतो. तर तिथं ज्यावेळेस व्हिजिट करतो एखाद्या कंपनीमध्ये, तिथं सिक्युरिटी गार्ड असतील बघा. त्या कंपनीचं जे म्हणजे इन आउट करणं, मटेरियल इन आउट करणं, अशा गोष्टी ते बघतात. मग तिथं कधी वाद झाला, काय झाला, तर त्यांना बरेच लोक असे बोलून जातात की त्यांना काही रिस्ट्रिक्शन लावलेले असतात किंवा कंपनीचे काही रिस्ट्रिक्शन असतात, ते त्यांना फॉलो करणं गरजेचं असतं. मग असाच एक प्रसंग माझ्यासोबत झाला होता. ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी तुम्ही हे होतं, त्यावेळेस मला तो प्रसंग आठवला. तर एका कंपनीमध्ये मी व्हिजिटसाठी गेलो होतो आणि तिथं जस्ट असं काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम झाला होता आमचा इंटरनल याच्यामध्ये.
हे सगळं वाद झाला आणि त्या लास्टला सगळं जे सॉर्ट आउट झालं त्यानंतर त्यांना मी जस्ट फक्त थँक्यू म्हणलो. थँक्यू दादा, तुम्ही मला सॉर्ट आउट करून दिलं हे सगळं. हे झालं आणि ह्याच्यानंतर मग परत थँक्यू म्हणून निघून आलो मी. परत 3 महिन्याने ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस त्या व्यक्तीने मला एवढं लक्षात ठेवलं होतं की त्याने मला नावानं हे केलं. या म्हणे जोशी सर, या म्हणे तुमचं असं असं कंपनी आहे. कंपनीचं नाव सांगितलं त्यानं, ही अशी अशी कंपनी आहे तुमची, मागं तुम्ही 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते. आणि त्यानं म्हणजे जे एंट्रीची प्रोसेस असते ते कुठंतरी बाहेर थांबावं लागतं, तर त्यांनी मला आतमध्ये जे व्हिजिटर रूम होते तिथं येऊन बसवलं. बाकी पाणी वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्या. म्हणजे एवढं सुंदर असं ते हे झालं. एवढं सुंदर, थँक्यू, एवढं सुंदर काम करू शकतो आपल्या लाईफमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सर, रामटेके सर. धन्यवाद 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 मॅडम, धन्यवाद धन्यवाद सर. जसे की आजचं जे सेशन झालं खूप अमेझिंग सेशन झालेलं आहे. आणि आजचा जो व्हॅलेंटाईन डे आहे सर्वांनीच मनवला असेल. आज तर आम्ही दोघे जण सोबत होतो दिवसभर. जसे की वर्षा मॅडम आणि मी एक आमचा प्रोग्राम होता, त्यामुळे असं वाटलंच नाही की आज आपण कुठेतरी दूर दूर आहो म्हणून. है ना? दिवसभर सोबत होतो आणि जबरदस्त आज आमचा एक प्रोग्राम होता, ज्याला म्हणतात की लग्नाच्या नंतरचा सेकंड डे. है ना? तर तिथे खूप एन्जॉय केला आणि तिथे खूप सारे लोक मिळाले. आणि किंवा पुढे जीवन चांगलं व्हायला पाहिजे त्यांना. तर तुम्ही जी संधी दिली मला बोलायची त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर, खूप सुंदर. मीनाक्षी मॅडम. अनम्यूट. मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ऍक्च्युली म्हणजे माझी फ्रेंड मला 10 दिवसाआधी कॉल येऊन खूप दिवसानंतर तिचा कॉल आला माझा, म्हणजे खूप वर्षानंतर म्हटलं तरी चालेल. आम्ही क्लासमेट होतो आणि तिला ही न्यूट्रिशन घ्यायची होती. फक्त जस्ट इन्क्वायरी केली, पण करते म्हणून झालं नाही आणि तिचा माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर नव्हता, त्यामुळे मी कॉन्टॅक्ट पण करू शकली नाही आणि कॉल पण लागला नव्हता. तर आज तिचा मी मॅनिफेस्टेशन करत होते दिवसभरामध्ये, की कोणीतरी मला कॉल करतील, ऑर्डरसाठी करतील आणि कोणी जुनं पण होऊ शकतं ते, की जुने बंद झालेले कस्टमर असू शकतं. जस्ट लाइक थॉट पण आज तिचा स्वतःहून संध्याकाळी कॉल आला. त्या दिवशी तिनं पेमेंट नाही केलं, इन्क्वायरी केली, त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट पण नाही करू शकलो. पण आज तिनं स्वतःहून मेसेज केला, कॉल केला आणि ऑर्डर घेऊन आज पेमेंट शेअर करून तिची ऑर्डर पण झाली. तर ही गोष्ट आजची चांगली संध्याकाळपर्यंत झाली. मॉर्निंग पासून असं नॉर्मली थॉट सुरू होता, की काहीतरी आज चांगलं घडणार आहे, काहीतरी आज चांगलं घडणार आहे. अजून कोणीतरी कॉन्टॅक्ट करणार आहे, पण माहित नव्हतं की ते ऑर्डरसाठीच कॉन्टॅक्ट करणार आहे. पण असा विचाराने आज ती ऑर्डर पण फायनल झाली. आणि माझे मिस्टर काय करायचे, असं कंपल्सरी नव्हतं वाटत, की ही गोष्ट विशच केली पाहिजे, अशा पद्धतीनंच केली पाहिजे. तसा माझा नेचर होता, की ह्या गोष्टी मला असलेल्या इम्पॉर्टंट होत्या. पण आता ते काय होतंय, माझा मेसेज येऊ नाही हो, मला त्यांनी 7 डेज पासून म्हणजे ते प्रपोज डे ते रोज डे सगळं मॉर्निंगला उठल्या-उठल्या ॲज ते पॉझिटिव्ह एनर्जी देतो त्यांनी स्वतःहून विश करणं स्टार्ट केलं. आणि आता व्हॅलेंटाईन डे पण माझा छानच झाला. असो की गिफ्ट असलं नसलं तरी चालतं, बट त्यांना माहित आहे की मला मेसेज किती इम्पॉर्टंट असतो. तर त्यामुळे त्यांनी मला सगळं रुटीनली फॉलो केलं. म्हणजे छान सरप्राईज दिलं त्याच गोष्टीचं. तर अशा पद्धतीनं 2 गोष्टी माझ्यासोबत खूप चांगल्या घडलेल्या आहेत. आणि मी डेलीमध्ये होमवर्क करायचा प्रयत्न करायची, की मागं-पुढं व्हायचं माझं डेलीचं. आपलं अफर्मेशनची प्रॅक्टिस असो, मॅजिक स्टोनची प्रॅक्टिस असो. तर मी पहिले विचार करायची होईल की नाही, होईल की नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी राहायच्या. द्विधा परिस्थिती ज्या व्यक्तीला म्हटलं जात असतं. आज मी झालंच पाहिजे, नाही झालं पाहिजे असं करत नाही. पण जे तुम्ही म्हटलं होतं ना अन्नातली घटक, ते प्रॅक्टिस माझी कधी-कधी प्रॉपरली करते आणि कधी मी 2-3 घास खाल्ल्यानंतर लक्षात येते, अरे मी तर प्रॅक्टिस केलीच नाही. मी तर असं काही अफर्मेशन केलंच नाही. तर मी अर्ध्या जेवणातून स्टॉप होऊन परत करते. एका अन्नाच्या एक-एक घटकाला धन्यवाद म्हणते, त्यानंतर परत स्टार्ट करते. ह्या गोष्टी माझ्या आधी माहीत असून सुद्धा मी प्रॅक्टिकली कंपल्सरी नव्हती करत. ज्या आता कंपल्सरी येऊन राहिल्या डेलीच्या प्रॅक्टिसमुळं. सो जे माझे ग्रोथ लाईन आहे, त्यांनी हा कॉल अरेंज केला त्यासाठी पुन्हा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आणि आजपर्यंत जे सेशन झाले त्यातून खूप काही चांगलं माझ्यासोबत होत आहे, त्यासाठी सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. तर आम्हाला असं वाटतं की सगळ्यांचं बोलून झालं है ना आणि तुम्ही अटेंड करताय त्याच्यासाठी सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि असाच आपला कॉल हा चालत जाऊ. आणि मला वाटते 3-4 दिवस राहिले आणि मला असं वाटतं की हा टाइम थोडासा ऑड व्हायला लागला सगळ्यांसाठी आहे ना. त्या टाइम बद्दल आपण थोडंसं बसू है ना. तर आणि त्याला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. आता 3-4 दिवस बाकी आहे आपले, तरीही राहिलेले चांगल्या पद्धतीनं 3-4 दिवस म्हणजे कसं सकाळचे राहिलेले आहे. सकाळचे. हा, तर संध्याकाळचे आपले भरपूर दिवस आहेत. त्याचं काहीतरी आपल्याला सोल्युशन काढणं गरजेचं आहे. कारण की काय बऱ्याच लोकांना